मुंबईमध्ये शुक्रवारी ईडी ॲक्शन मोडमध्ये दिसली। कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने तब्बल 15हून अधिक ठिकाणी आज छापेमारी केली आहे। विशेष म्हणजे अभिनेता डिनो मोरियाच्या घरी सुद्धा ईडीने छापा टाकला। या घोटाळ्याशी नेमकं काय आहे डिनोचं कनेक्शन आणि आणखी कोण कोण या दलदलीमध्ये अडकलंय बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। मुंबईत ईडी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। मिठी नदी कथित गाळ उपसा घोटाळ्यात छापेमारी। डिनो मोरियाच्या घरासह 15 ठिकाणी छापे। मुंबईमधील कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात शुक्रवारी ईडीची जोरदार ॲक्शन पाहायला मिळाली। ईडीने तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली। आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता या प्रकरणाच्या तपासात ईडीची एंट्री झाल्यामुळे तपासात काय नवं पुढे येतं याकडे लक्ष लागलंय। विशेष म्हणजे या कारवाईत अभिनेता डिनो मोरिया याच्या घरावरही छापा मारण्यात आला। मिठी नदी गाळ उपसा कथित घोटाळ्यात केतन कदम हा मुख्य आरोपी आहे। केतनने डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेकदा संभाषण केलं। या संभाषणातून मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागलेत। मुख्य आरोपीसोबत डिनो मोरियाच्या कनेक्शनचा तपास केला जातोय। आर्थिक व्यवहारांच्या काही नोंदींमध्ये डिनोचं नाव असल्याचा पोलिसांना संशय आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडनं या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच एकाएकी ईडीची एंट्री झाल्याने भुवया उंचावल्यात। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रकरणाचे कनेक्शन ज्या डिनो मोरियाशी जोडले जात आहेत तो डिनो मोरिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो। ज्या एजन्सी निर्माण केलेल्या आहेत, ज्यांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्यांना चौकशी करण्याचे अधिकार दिलेले आहेत, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ॲक्शन होतील। चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील। मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाहीये, गेले 25 वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे। जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाले सफाईमधला तेव्हा तिथे सीसीटीव्ही लावले पाहिजेत, जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय, काय डेब्रिज भरून ट्रक पाठवले जात आहेत तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेने तिथे सीसीटीव्ही का लावले नाहीत हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे। या प्रकरणात अभिनेता डिनो मोरियासह एकूण 13 जण तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत। बीएमसीचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामगुडेंच्या घरी सुद्धा ईडीचा छापा पडला। 2005 मध्ये मिठी नदी गाळ काढणी प्रकल्प सुरू झाला। या 16 वर्षांच्या कालावधीत प्रकल्पासाठी एकूण 1100 कोटींचे कंत्राट 18 वेगवेगळ्या कंत्राटदारांना दिलं गेलं। 2021 नंतर प्रकल्प संपल्यावर कंत्राट वाटप आणि गाळ काढणीच्या कामात अनियमितता झाल्याचे आरोप केले गेले। आर्थिक गुन्हे शाखेने मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामगुडे, उपमुख्य अभियंते गणेश बेंद्रे आणि तायशेट्टे यांच्यासह अनेक कंपन्यांचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। आता या प्रकरणामध्ये तपासानं वेग धरलाय। आगामी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। कुठल्याही क्षणी ते जाहीर होण्याची शक्यता आहे। अशात या घोटाळ्याच्या तपासाकडे, त्यातून समोर येणाऱ्या नावांकडे आणि त्यांच्या कनेक्शन्सकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।